तो जो एंड आहे तो माझा भयंकर सॉर्टेड आहे. म्हणजे त्या बाबतीत भयंकर नशीब घेऊन जन्माला आलेली आहे मी. बाईचा पाय कधीच खेचू शकत. दुसऱ्याला मी 12 तास देणार आहे, त्याच्यापेक्षा मी स्वतःच्या ब्रँड करता 12 तास का देऊ नये? ते प्रेम, ती माया, तो विश्वास नाही आणू शकत. तेव्हा बाहेर वेस्टर्नाइज कल्चर ह्या सगळ्या गोष्टींना अप्रुव्हल देतं ना, तेव्हा आपण त्याच्याकडे जातो. एखादं नैवेद्याचं ताट वरण भाताशिवाय अपूर्ण आहे. त्याच्यामुळे त्याचा उल्लेख पेशव्यांच्या पंक्तींमध्ये आपल्याला मिळतो. महाराष्ट्रीयन फूड म्हटल्यानंतर पहिलं डोळ्यासमोर काय येतं तर पुरणपोळी येते. फूड इज व्हॉट, फूड इज लेगेसी. त्या कल्चरमध्ये ही सिटी वाढली आहे ना. बरोबर. छोटे छोटे पॉजेस होते त्याच्यात खूप काही होतं. हे मुळातच स्त्रीमध्ये असतं. 1-2 तुकडे करायची आपल्यात पण तयारी पाहिजे, कारण लहान मुलं खोटं बोलत नाही. कन्सिस्टन्सी इज द की. 1000 दिवस द्या ना धंद्याला आधी. कारण जेव्हा तुम्ही गोष्ट सांगता तेव्हा तुम्ही इमोशनली रिलेट करता, आणि जेव्हा तुम्ही इमोशनली रिलेट करता ते फूड तुमच्या कायम लक्षात राहतं. खाऊन तर बघूया. तर फूड म्हणजे फक्त पोट भरणं नाही तर संस्कृती जपणं सुद्धा असतं. आणि असंच आपल्या महाराष्ट्राची अस्सल चव आणि संस्कृती जपणारं पुरणवरण नाशिकमध्ये सुरू झालं होतं. आणि आज आपल्या या पॉडकास्टमध्ये तीचा विषयकामध्ये अशीच उद्योजिका जिने पुरणवरणची सुरुवात केली आपल्या नाशिकमध्ये, अशा मानसी लेले आवळसकर आज आपल्या तीचा विषयका या पॉडकास्टच्या विशेष भागामध्ये आपल्या सोबत आहे. तर मनापासून स्वागत आहे ताई तुझं या पॉडकास्टमध्ये. थँक्स अ लॉट. थँक्यू सो मच. कशी आहेस आणि दिवस कसा गेला आजचा? दिवस आजचा खरं तर हेक्टिक होता, कारण 2-3 गोष्टी लाईन अप होत्या इथे. थोड्याशा काही गोष्टी होत्या, थोडासा हेक्टिक, बट इट्स ओके. इट्स अ पार्ट अँड पार्सल. काही गोष्टी लाईन अप असतात त्या करणंच असतं, आणि काही अनप्रेडिक्टेबल असतात त्याही करणं असतं, आणि ती मजा आहे खरं तर. क्या बात आहे. आणि रोज कसा असतो मग एकंदरीत म्हणजे मला विचारशील की दिवस कसा चालू होतो, तर माझा दिवस उशिरा चालू होतो. म्हणजे नवऱ्यापेक्षा, म्हणजे कारण माझा नवरा सर्व आहे पुरणवरणचा, ओंकार हेमंत आवळसकर. तर तो माझ्यापेक्षा लवकर रेस्टॉरंटला येतो. तो सकाळी 7 वाजता रेस्टॉरंटला हजर असतो विथ एव्हरीथिंग, कारण तो परचेस आणि ऑपरेशन सबसे तो बघतो. त्यामुळे ती बाजू जी एक जमेची बाजू असते कुठल्याही रेस्टॉरंट ओनरसाठी, ती तो जो एंड आहे तो माझा भयंकर सॉर्टेड आहे. त्याच्यामुळे ते नसतं. हा, पण मला सकाळी कॉलेज असतं, कॉलेज मग इकडे यायचं, मग 12-12:30 पर्यंत मी इकडे येते. डिपेंड्स की पहिलं सेशन काय आहे, मॉर्निंग सेशन, त्याच्यावरती डिपेंड करतं की पुढचं सगळं कसं जाणार आहे. क्या बात आहे. म्हणजे एक स्त्रीचा पार्ट इथूनच सुरू झाला. म्हणजे आपण सुरुवात केली आणि स्त्रीच्या ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, त्यातली घरची जबाबदारी आणि बाकी कामं करून परत हे सुद्धा सांभाळताय. हा, म्हणजे फॉर्च्युनेटली काही लोक असं म्हणतात ना, स्त्रीचे पाय ओढायला स्त्री असते, पण माझ्या बाबतीत भयंकर उलट आहे. स्त्रीला सपोर्ट करायला माझी आई, म्हणजे ओंकारची आई, आमची आई अत्यंत खंबीरपणे मागं उभी आहे. शी इज स्टिल वर्किंग, शी इज अ वर्किंग विमेन. त्याच्यामुळे तिला माहिती आहे काय जातं या सगळ्यामध्ये. म्हणजे त्या बाबतीत भयंकर नशीब घेऊन जन्माला आलेली आहे मी, की घरचं काहीही, खरंच काहीही बघायला लागत नाही. सकाळी उठा, नाश्ता तयार आहे, दुधाचा कप टेबलवरती ठेवलेला आहे. इतकं ज्या घरी असतं ना, त्या घरी बाईचा पाय कधीच खेचू शकत नाही. ती अशीच असते की जी, हा मी आहे, तू जा, मी बघेन काय करायचं ते. त्यामुळे तो एंड सॉर्टेड आहे. हा एंड प्रोडक्शनच्या साईडनी नवऱ्याकडनं सॉर्टेड आहे. सो ओके, बाहेर हिंडा फिरायला मी मोकळी असते. क्या बात आहे. सो आता तर आपण या स्टेजला आहोत. लहानपण कसं होतं आणि कुठला आहे जन्म, मूळचा कुठला आहे? ओके, सो जन्म माझा मुंबई भाईंदरचा आहे. मी एक साधारण 8वी पर्यंत मी भाईंदरमध्ये शिक्षण घेतलं. नंतर 9वी-10वीला आम्ही सगळेच शिफ्ट झालो विरारला, की माझ्या आईचं ट्रॅव्हलिंग थोडं कमी व्हावं, कारण माझे आई वडील दोघंही वर्किंग आहेत. त्याच्यामुळे कोणाचं तरी एकाचं ट्रॅव्हलिंग कमी व्हावं ह्या उद्देशाने आम्ही विरारला शिफ्ट झालो, कारण तिची शाळा विरारमध्ये होती. आणि आता आम्ही गेली एक साधारण 20-1 वर्ष विरारमध्येच आहोत. आई बाबा अजूनही आहेत तिथेच. आणि पुढे नंतर शाळा झाल्यानंतर कॉलेज, नंतर डिग्री, मास्टर्स, नोकऱ्या. त्यामुळे ठीक आहे, मुंबई, पुणे, इंदोर सगळं झालं. आता नाशिक फायनली. म्हणजे लग्नानंतर नाशिक आहे की काय? नाशिक लग्नानंतर नाशिक. म्हणजे ते नाशिकचे आहे, आवळसकर फॅमिली नाशिकचे आहे. हा, म्हणजे ओंकार इज बॉर्न अँड बॉट अप इन नाशिक. आवळसकर फॅमिली, आवळसकर हे आडनाव जर बघितलं तर लोकांच्या चटकन डोळ्यासमोर येतं किंवा डोक्यात येतं ते म्हणजे दिव्यागर. दिव्यागर मूळ आवळसकरांचं दिव्यागर आहे, जे सोन्याच्या गणपतीमुळे फेमस आहे आपल्याकडे. आणि मग आपण म्हणतो नोकरी धंद्याच्या निमित्ताने लोक बाहेर पडली कोकणात सुद्धा किंवा घरात आपल्या,
तसे ते दहिसरमध्ये आले मुंबईतच. ओके ओके. आणि नंतर मग माझे सासरे ऍक्च्युली नोकरीच्या निमित्ताने इथे आले. ही वॉज वर्किंग विथ ग्लॅक्सो. अनफॉर्च्युनेटली वी लॉस्ट हिम 5 years बॅक. सो ही स्टार्टेड वर्किंग विथ ग्लॅक्सो. माझी आई म्हणजे ओंकारची आई, आमची आई, शी वर्क्स विथ वन ऑफ द रेप्युटेड बँक्स इन नाशिक. आणि त्याच्यामुळे ते दोघं इकडे आहेत. त्यामुळे ओंकारचा अर्थातच जन्म आणि त्याचं शिक्षण 12वी पर्यंतच इकडे होतं. डिग्रीसाठी तोही मुंबईतच होता. डिग्री, नोकऱ्या, कारण तेव्हा नाशिक छोटं होतं. आता जितकं मोठं आहे ते एक आम्ही जेव्हा डिग्र्या घेतल्या किंवा नाशिकमध्ये हा पुरणवरण नाशिकमध्ये बेसिकली विषय संपला. तेवढं हे नव्हतं की नाशिक तेवढं मोठं नव्हतं. आता ते इतक्या वास्ट स्पीडनी वाढतंय की देर इज नो लिमिट्स. तुम्हाला पण ते थांबवलं नाही की आपल्याला इथे आलं पाहिजे पुरणवरण घेऊन असं वाटतं? अरे एकदम. एक असतं नाही का लहानपणी लहान मुलांच्या जेवणाला घेऊन, खाण्याला घेऊन खूप तक्रारी असतात. तुमच्या बाबतीत कसं होतं? तुमच्या लहानपणी तुमच्या तक्रारी होत्या जेवणाला घेऊन, कसं होतं? नाही, एक तर आई वडील दोघंही वर्किंग असल्यामुळे जेवणाच्या तक्रारी याचंच नव्हत्या. कारण आम्ही दोघंही, मी काय किंवा माझा नवरा काय, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली दोन्हीकडचे आई वडील म्हणजे सासरी माहेरी दोन्हीकडे आई वडील दोघांचेही वर्किंग होते, आहेत अजूनही. त्याच्यामुळे आम्ही दोघंही पाळणा घरात आयुष्यातली काही वर्ष वाढलो. त्याच्यामुळे तक्रारी याचंच नव्हत्या. हा, पण मी काय म्हणतो तसा माझा गोड पदार्थांकडे ओढा जास्त आहे. मेजर ओढा गोड पदार्थांकडे, किंवा तिखट मला खाता येत नाही अशा कॅटेगरीतली मी आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही काही दिलं तरी मला ते तिखटच लागतं. पहिली गोष्ट, गोड सोडल्यास मला सगळंच तिखट लागतं. हा, ते ठीक आहे. पण मग ते आता तुमच्या घरावरती पण असतं ना की घरात कशा पद्धतीने जेवण केलं होतं. माझ्या घरात मुळातच सपक जेवण केलं होतं की ते जास्त तिखट नाही. बरोबर. त्यामुळे बाहेरची कुठलीही गोष्ट मला तिखटच लागते. हा, कटकट असं नाही. हा, काही भाज्या नाही आवडत तर नाही आवडत. शेपू, कोबी नाही आवडत, त्या व्हेरी जेन्युइनली नाही आवडत तर नाही आवडत. हा. आणि मग मुळात फुडी आहेत की उद्योजिका व्हायचं होतं म्हणून पुरणवरण सुरू झालं? नेमकी काय गोष्ट आहे पुरणवरण सुरू होण्यामागची, आणि असा कुठला स्पार्क होता ज्यामुळे तुम्हाला हे सगळं करायची इच्छा झाली वगैरे वगैरे? सो बेसिकली आमच्या दोघांचंही, माझं आणि माझ्या नवऱ्याचं शिक्षण दोघांचंही मास्टर्स पर्यंतचं हॉटेल अँड टुरिझम मध्ये आहे. त्याचं मास्टर्स इव्हेंट्स मध्ये आहे, माझं हॉटेल अँड टुरिझम मध्ये आहे. सो आम्ही दोघांनीही वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या याआधी आपापल्या क्षेत्रामध्ये. आणि नंतर मग तो इथे आला हे घेऊन की मला रेस्टॉरंट चालू करायचंय. मी माझ्या डोक्यात लग्न झाल्यानंतरही होतं की नाही, मला एक स्टेबल इन्कम पाहिजे. आणि असं, कारण मी नोकरी करणाऱ्या घरातनं आलेली आहे. आई वडील नोकरी करतात. सो यू हॅव दॅट स्टेबिलिटी. माइंड स्टेबल असतं ना तुमचं की नाही, एंड ऑफ द मंथ 30 तारखेला आपल्या अकाउंटला एवढे पैसे येणार आहेत. त्या माहोलमधनं मी याच्यात आले. आधी मी सुद्धा इथे खूप नोकऱ्या शोधल्या, मनासारखी नाही मिळाली, किंवा मग दुसऱ्याला मी 12 तास देणार आहे त्याच्यापेक्षा मी स्वतःच्या ब्रँड करता 12 तास का देऊ नये. बरोबर आहे. त्यातनं पुरणवरणची सुरुवात झाली. आणि मार्केटमध्ये ही गॅप होती नाशिकमध्ये की घरच्या सारखं हवंय. आम्ही अजिबात क्लेम करत नाही आम्ही तुमच्या आईच्या हातचं देतो वगैरे. ते प्रेम, ती माया, तो विश्वास नाही आणू शकत. आईने अगदी पोळीचा लाडू करून दिला ना तरी तो एक्झॅक्टली आईच्या हातची सर कोणालाच येणार नाही. किंवा आई, बायको, मामी, जी कोणी घरातल्या स्त्रीच्या हातची सर येणार नाही. हा, पण तुम्हाला घरच्या सारखं मिळावं ही आमची इच्छा होती. आणि दुसरी गोष्ट याच्या मागे अशी की एक साधारण एक वय असतं बघ, एक 25 पर्यंत ना आपण सगळं पचवू शकतो आलम दुनियेतलं. 26, 27 टिल द पॉइंट तुम्ही एक 30 हिट करताना असं होतं, नको आता, नको पिझ्झा ना, नको बाबा, उद्या त्रास होऊ शकतो, गड्या आपला वरण भात बरा, ह्या याच्यामध्ये येतो झोन मध्ये आपण ऑटोमॅटिकली यायला लागतो. कारण आपली बॉडी ती उत्तरं द्यायला लागते. एका वयानंतर ते आवडतं, ते खावंसं वाटतं आणि ते खावं. आणि महाराष्ट्रीयन करण्यामागे हा उद्देश दुसरा की आपल्या क्लायमेटला, आपल्या ॲपेटाईटला ह्याची सवय आहे. बरोबर बरोबर. पंजाब मधल्या भाज्या, सरसो का साग इकडं नाही चालणार. कधीतरी खायला मज्जा म्हणून ठीक आहे, किंवा एखाद दिवस रुची पालट म्हणून ठीक आहे, पण मी रोज नाही खाऊ शकणार. कारण पंजाबचं क्लायमेट आणि नाशिकचं क्लायमेट तफावत आहे. मग आपली जी खाद्य संस्कृती आहे ती रिजनली बदलते. बरोबर. का बदलते? तर ह्याच कारणांनी बदलते. आणि पुरणवरण मध्ये आम्ही ह्याची काळजी घेतो की रिजनली म्हणजे आम्ही दोघंही कोकणातले आहोत. त्याच्यामुळे आमच्या जेवणावरती तुम्हाला कोकणचा इन्फ्लुएन्स जास्त दिसेल रादर दॅन
काय म्हणतो आपण प्लॅटोचा जो पट्टा आहे, खानदेश, विदर्भ खानदेश. यांच्यापेक्षा. सो महाराष्ट्रातच किती वेगवेगळे हे वेगवेगळे आहेत ना, की variety कोकणातलं जेवण वेगळं लागतं, खानदेशी वेगळं कोल्हापुरी लागतं, वेगळं. कोल्हापुरी वेगळं आहे, एक्झॅक्टली ॲज यू सेड. सो त्यातही व्हरायटी आहे. सो पुरणवरण इज बेसिकली तुम्हाला तुमच्या घरच्यासारखं खायला मिळावं. पोळी भाजी, वरण भात, चिंचगुळाची आमटी, हा तब्येतीत खा, छानपैकी उकडीचा मोदक रविवारी खा, शांत राहा. अरे बापरे, अरे बापरे, आता मला भूकच लागली पॉडकास्ट थांबून. अरे एनी टाइम. आणि हे म्हणजे महाराष्ट्रीयन जेवणामध्ये पुरणपोळी आणि वरण भात याचं महत्व किती आहे, काय वाटतं त्याबद्दल? 100%. कुठलाही सण, उत्सव, पूजा आपण म्हणतानाच म्हणतो ना, पूर्णावरणाचा नैवेद्य केला, पूर्णावरणाचा स्वयंपाक केला. इट हॅज दॅट फुलफिलनेस. नुसता वरण भात, लहान मुलांना पण आधी जेव्हा आपण खायला द्यायला सुरुवात करतो, का देतो वरण भात, का नाही घायला घालत आपण बिर्याणी? भातच आहे ना, खायला का नाही घालत बिर्याणी? वरण भात का घालतो? पचायला हलका आहे, ऍट द सेम टाइम इट गिव्स यू एव्हरीथिंग. की भातामधनं तुम्हाला कार्ब्स मिळतात, वरणामधनं तुम्हाला प्रोटीन्स मिळतात, वरती तूप घातलं जातं, त्याच्यामधनं तुम्हाला स्निग्ध पदार्थ मिळतात, वरती लिंबू आपण थोडंसं एखाद थेंब लिंबाचा पिळतो, त्यातनं तुम्हाला विटामिन सी मिळतं. सो इट इज अ होल मील काइंड ऑफ थिंग. बरोबर. थोडीशी भाजी बाजूला आहे, चटणी आहे, लोणचं आहे, व्हॉट एव्हर जे काही. पण लहानपणापासून आपण त्यांनी सुरुवात करतो ना. बाहेरचं फूड म्हणून पहिलं काय देतो, तर वरण भात देतो, थोडासा खिचडी चिमटी देतो. हे काय, हे त्याचेच काही ना काहीतरी प्रकार आहेत. सो इट्स काइंड ऑफ अ होल मील. आणि पुरणपोळीचं तसं बघायला गेलं तर जड आहे पचायला, कारण चण्याची डाळ आहे, पण अल्टिमेटली तिला काउंटर करायला गुळ पण आहे. मॅग्नीज, एवढं मॅग्नीजच्या गोळ्यानी ह्यानी त्या गुळात मॅग्नीज आहे, विच वी इव्हेंच्युअली फॉरगेट. बरोबर. त्याच्यावर तूप घालून खायचं का, तर त्यांनी तुम्हाला ते पचायला मदत करतं. हा, म्हणजे जेव्हा बाहेर वेस्टर्नाइज कल्चर ह्या सगळ्या गोष्टींना अप्रुव्हल देतं ना, तेव्हा आपण त्याच्याकडे जातो. हॅव्हिंग 1 स्पून ऑफ घी एव्हरी डे, इट्स आवर रिच्युअल. अरे आपली परंपरा, आपले जुने लोक हेच सांगतात, 1 चमचा तूप रोज खा. बरोबर. सांध्यांना वेगळ्या वंगणाची गरज नाही पडणार. स्किन वेगळी दिसते, ओ माय गॉड मी 1 चमचा तूप, ते तूप खाल्ल्याने नाही होते, ती तुझ्या बॉडीची गरज आहे जी तू त्या उद्देशाने फुलफिल करतेस. बरोबर. यू आर गेटिंग द रिझल्ट. आणि ते सगळं आपल्या जेवणात आहे आणि आपण ते विसरतो. बरोबर. म्हणजे मिलेट्सच्या मागे धावायचं का नाही? थालीपीठ खा की, इट्स मेड आउट ऑफ मिलेट्स, देयर इज नो कार्ब्स. बरोबर. मग अगदी काय मोठी मोठी नावं घेऊन काहीतरी ह्याव खाऊन त्याव खाऊ, आपण ना त्या पाकिटाची ना मागची बाजू कधी बघतच नाही. काकेत कळसा आणि गावाला वळसा. अगदी अगदी. हा, महाराष्ट्रीयन फूडच्या बाबतीत तर अगदीच. मग कुठल्याही रिजनचं असू दे, रिजन इज नॉट द बॅरियर फॉर द फूड, हे माझं म्हणणं आहे. पण कुठल्याही रिजनल असू दे, त्याच्यात आहे की ते आपण ते न शोधता बाहेर, हा त्यांनी हो म्हटलं, त्यांनी चांगलं म्हटलं, मग आपण खाऊ. कोणीतरी त्याला म्हणजे व्हॅलिडेशन लागतं, हा, तर त्याशिवाय आपण हे करत नाही. सो मी सुरुवातच असं केलं की पुरणपोळी आणि वरण भात, आणि आपलं नाव आहे पुरणवरण. हे नावच असं का ठेवू वाटलं, की आपला मेनू पण तसा आहे, त्या मेनू विषयी पण सांगा. ओके. सो बेसिकली पुरणवरण नाव ठेवण्यामागे हाच उद्देश की पूर्णावरणाचा नैवेद्य, पूर्णावरणाचा स्वयंपाक, म्हणजे यू रिलेट एव्हरीथिंग, त्याच्याशी तुम्ही रिलेट करता. की काहीही चांगलं झालं की पुरणपोळी करूया का, हा थॉट पहिला येतो. किंवा एखादं नैवेद्याचं ताट वरण भाताशिवाय अपूर्ण आहे, मग पुरणपोळीतलं पुरण आणि वरण भातामधलं वरण म्हणून ते पुरणवरण. आणि दुसरं म्हणजे पुरणपोळी आणि वरण भात आमच्याकडे 365 दिवस अवेलेबल असतो, मी कधी आला तरी, त्याच्यामुळे मग पुरणवरण. आणि मेन्यूच्या बाबतीत तू म्हणलास तसं की महाराष्ट्रीय जुने पदार्थ, जसे की कोथिंबीर वडी आहे, अळूवडी आहे. नाही होत रे आता, फॉर दॅट मॅटर माझे आई वडील वर्किंग होते. माझ्या आईला किती हौस असली ना तरी तिच्याकडे वेळ नव्हता कदाचित तेवढा. किंवा माझी जनरेशन, आपली जनरेशन रादर, मी जर आता एखादी कॉर्पोरेटची नोकरी करत असते तर 9 तास 12 तास मला त्या नोकरीत देणं भाग आहे, बिकॉज दॅट इज समथिंग ज्यातनं मला पैसा मिळतोय. माझ्याकडे खरंच आहे का तेवढा वेळ? पण मला ते खायचंय, माझ्या नेक्स्ट जनरेशनला ते खाऊ घालायचंय. म्हणजे काय म्हणतो, मल्टीग्रेन पिझ्झा बेस असण्यापेक्षा थालीपीठ पिझ्झा आहे आपल्याकडे, मिलेट्सचा आहे, जो उत्तम आहे. किंवा थालीपीठ तांदूळाचं धिरडं, हायपर ऍसिडिटी वाल्यांना तांदूळाच्या धिरड्यासारखं सुख नाही. बरोबर. मुगाचं धिरडं आहे, बेसनाचं धिरडं आहे, पराठे आहेत. किंवा रोज पोळी भाजी खाऊन तू आजारी पडशील का? कंटाळा येईल, आजारी नाही पडणार का?
तर आपली ऍपेटाईट, आपली गट सिस्टम ही त्याला ओके आहे ना, म्हणूनच ते ह्या पदार्थांचा कंटाळा येऊ शकतो. यार रोजच पोळी भाजी खायची हे होऊ शकतं, पण तू किती दिवस नान खाणार आहेस, किती दिवस रोट्या खाणार आहेस, त्याचाही कंटाळा येतो आणि त्याचे इफेक्ट्स आहेत आपल्या बॉडीवरती. पोळीच्या ऐवजी वाटलं तर भाकरी खा एखाद दिवस, भाकरीची नाही वाटलं धिरड्याची भाजी खा, डझंट मॅटर. म्हणजे काही ना काहीतरी करून तुम्हाला ते एक मील पूर्ण करायचंय ना. आणि मग त्या दृष्टीने मग हा सगळा मेनू डिझाईन केला. हा, आणि मी म्हंटल तसं द कॉन्सेप्ट बिहाइंड पुरणवरण इज महाराष्ट्रीय जुने पदार्थ. की आता कालाया ओदन सारखा पदार्थ आहे, मी तो एक वाचला. कालाया ओदन, कालाया म्हणजे शेंगदाणा आणि ओदन म्हणजे भात. ह्याची चव साबुदाणा खिचडीशी मिळती जुळती असते. मुळात साबुदाणा हे आपलं प्रोडक्ट नाहीये, ते पोर्तुगीजांकडनं आपल्याकडे आलेलं आहे. सो हिस्ट्री गोज बॅक व्हेरी लॉंग बॅक. की केरळमध्ये एकदा दुष्काळ पडला, त्यात म्हणजे इतका दुष्काळ की ती कंद सुद्धा एक्सटिंग्विश झाली, जी पेरली होती सो कॉल्ड. मग तिकडल्या त्या पोर्तुगीजाकडनं त्या राजाने काहीतरी घेतलं, त्यांनी दिलेलं कंद हे टॅपिओका होतं. त्याच्या स्टार्च पासून साबुदाणा बनतो, जो आपण इव्हेंच्युअली खिचडी म्हणून किंवा या उपासाला वापरायला लागलो. पण त्याचंच हे भाताचं व्हर्जन आहे की जे कदाचित साबुदाणा खिचडीचं प्रायर व्हर्जन असू शकतं. ओके, ते साबुदाण्यापासून नाही बनत? नाही, भात आहे त्याच्यात. तांदूळ आहे, म्हणजे जो आपला चिकट भात असतो ना, वरण भाताला वगैरे जो भात घालतो तोच. ओके. आणि यासारखं अजून कुठले वेगळे? यासारखं चित्रान्न आपल्याकडे आहे की पेशव्यांच्या पंक्तींमध्ये चित्रान्नाचा उल्लेख तुला सापडेल. की चित्रान्न हा सुद्धा भाताचाच प्रकार आहे. आंबट गोड तिखट अशी त्याची चव असते आणि त्यात कांदा लसूण नाही. ओके, कांदा लसूण नाही. कांदा लसूण नसताना सुद्धा पदार्थ उत्तम लागू शकतोच. त्याची काही क्लासिक एक्झाम्पल्स आपल्याकडे आहेत. त्यातलंच एक चित्रान्न आहे की पेशव्यांच्या पंक्तींमध्ये तू जर आपलं एक पूर्ण ताट बघितलं असतं तर कायम भाताच्या 2 मुदी असतात. एक वरण भातच फिक्स, दुसरा इदर दही भात असेल किंवा इदर मसाले भात असेल किंवा इदर वेगळं काहीतरी. सो चित्रान्न ही ती दुसरी मूद आहे. त्याच्यामुळे त्याचा उल्लेख पेशव्यांच्या पंक्तींमध्ये आपल्याला मिळतो. काय मग शेंगदाणे, डाळ हे एवढंच आणि आंबटपणाची चव. सो आपल्याकडे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत की कैरीच्या सीझन मध्ये कैरी घातली जाते, बाकी सीझन मध्ये लिंबू वापरला जातो. हाच पदार्थ लेमन राईस म्हणून केरळ कर्नाटक साईडला पण आहे. ओके, लेमन राईस म्हणून. तिथे ते चिंच वापरतात. ओके, आंबटपणासाठी. ओके. सो म्हणजे खूपसे पदार्थ ना आपल्याकडे अशा ना तशा प्रकारे एकमेकांची कुठे ना कुठेतरी जोडलेले असतातच. त्यातल्या त्यात पुरण पोळी आणि वरण भात हे आपलं एक मेन म्हणण्यापेक्षा दॅट इज द इसेन्स ऑफ महाराष्ट्रीयन फूड. यार की महाराष्ट्रीयन फूड म्हटल्यानंतर पहिलं डोळ्यासमोर काय येतं तर पुरणपोळी येते. डोळे म्हटले महाराष्ट्र, पुरणपोळी. तो इसेन्स आहे ना महाराष्ट्रीयन फूड. सो मग त्याला जरूर मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मग हे अस्सल ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण आणि हे असताना या यंग जनरेशनला अट्रॅक्ट करणं किती अवघड आहे अशा ठिकाणी? खरं सांगू, अवघड नाहीये. ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण आपल्या पुढल्या पिढीला हे खायला घातलं पाहिजे. बरोबर. आता मी आमच्याच कडला इन्सिडेंट सांगते तुला की आई वडील म्हणजे आपल्या वयाचे असेल 4-1 वर्ष मोठे धर आपल्यापेक्षा, 35शीतले आई वडील असतील आणि 2 लहान मुलं. ते आले, आई वडिलांनी आपलं व्यवस्थित थालपीठ वगैरे घेतलं, पोरांनी काय पावभाजी वगैरे. इकडेच झालेला इन्सिडेंट. अगदी म्हणजे समोरच्या टेबलवरती बसले ते गॅलरीतले, असं म्हणायला हरकत नाही. सो आई वडिलांनी थालीपीठ घेतलं, धिरडं खाल्लं, पोरांनी पिझ्झा खाल्ला, पावभाजी खाल्ली, कारण त्यांना ते हवं होतं. मी सो आम्ही असंच त्यांच्याशी गप्पा मारत होतो त्या ताई दादाशी आणि दे सेड की ह्याचंच पिझ्झा करून का नाही बघत. आम्ही त्यांनाच कन्व्हिन्स केलं की आम्ही उद्या करून बघतो, तुम्हीच आमचे गिनी पिग होता का. आणि फॉर्च्युनेटली दे अग्री. ते 4घही जण परत दुसऱ्या दिवशी आले. त्या मुलांना आम्ही काहीही सांगितलं नाही. काल पिझ्झा खाल्ला होता ना, मग आज हा वेगळा केलाय काकानी दादानी, तर हा खाऊन बघा. त्या मुलांनी तोच पिझ्झा तितक्याच आवडीने खाल्ला. एक बसलंय डोक्यामध्ये. बसलाय म्हणण्यापेक्षा ना ही आपली जबाबदारी आहे. मी म्हटलं तसं की ही लेगेसी आहे ना. फूड इज व्हॉट, फूड इज लेगेसी. ती पुढे घेऊन जाणं हे आपल्याच हातात आहे. आपणच जर आपल्या पदार्थांना नावं ठेवायला लागलो की बाई हे असंच लागतं आणि तसंच लागतं, नाही होणार. हे चांगलं आहे, हे उत्तम आहे, हे पुढे जाऊ देत की. बरोबर. किंवा बासुंदी उत्तम लागते, काय वाईट. दूध म्हणजे पुरणवरण मधली बासुंदी, आय कॅन प्राऊडली से दॅट नाशिक मधलं एकमेव रेस्टॉरंट असेल की जिथे तुम्हाला ऑन टेबल बासुंदी पुरी मिळते. ओके.
किंवा म्हणजे आम्ही त्याला काही मावा खवा पेढा रवा बिवा काहीही लावत नाही. इट इज प्युअरली आटवलेलं दूध. ही खावी, काहीच हरकत नाही. ही लेगसी आहे. मी म्हटलं फूड इज द लेगसी आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे की ती पुढे नेलं पाहिजे. जसं नागरिक शास्त्र शिकवलं जातं तसं हे पण शिकवलंच जातं. हे पण बाळकडू आहे. हो हो अगदीच. जेव्हा मी माझ्या आईला बघते ना की आई ना धिरडं घालतीये, ते जेव्हा आवडतं तेव्हा मला हेही आवडतं की मग आता मी धिरड्यात व्हेरिएशन आणू शकते. मग आता काय बेसनाचं आज खायचंय का, तर मी बेसनाचं खाईन. मुगाचं खायचंय तर मी मुगाचं खाईन. तांदूळाचं हवं असेल तर मी तांदूळाचं खाईन. त्यामुळे ही जबाबदारी आहे आपल्यावरची की हे पुढे न्यायला हवं. बरोबर. की बटर चिकन कसं पोचलं तसंच थालीपीठही पोचूच शकतं की ते तसं वाटलं पाहिजे, आतून आलं पाहिजे. एक्झॅक्टली, आतून आलं पाहिजे, ते वाटलं पाहिजे. आपल्या पदार्थांबद्दल जितका अवेअरनेस आपण देऊ ना पुढच्या पिढीला तेवढं ते चांगलं आहे. बरोबर. आपलं लेकरू म्हणतात ते आपल्याला काळजीने वाढवायचं असतं. एक्झॅक्टली. लेकरू म्हणण्यापेक्षा आपण सवयी लावतो तशा. मुलं कोणाला बघून वाढतात? आपल्याला आजूबाजू आई वडिलांना. बेसिक पहिलं जर कोण असेल तर आई वडिलांना बघून मुलं मोठी होतात. आई वडील हे खातात, आपण पण हे कधीतरी खाऊन बघूया. आवडेल नाही आवडेल दॅट्स अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर. खाऊन तर बघूया. राईट. आपण पिझ्झा का खाल्ला, खाऊन तर बघूया कसा लागतोय. सुरुवात गरजेची आहे. एक्झॅक्टली, सुरुवात गरजेची आहे. आणि मग ते हळूहळू कळतं. म्हणजे आम्ही तर सांगतो पण की लहान मुलांना ना हे नाही आवडणार, कारण घरी पण हेच खातो ना. रोज डब्यात पोळी भाजीच नेतो, तर मी का खाऊ. लेट देम हिट देअर 30s, दे विल कम बॅक. बरोबर बरोबर. त्यामुळेच हा प्रश्न होता, कारण की बाहेर निघालो का आपला एक हॉटेलला चाललोय म्हणजे रोजपेक्षा काहीतरी वेगळं, तरी सुद्धा आपण एक जर तो विचार आणि एक वेगळ्या पद्धतीने, कारण रोज नाही होऊ शकत या प्रत्येक गोष्टी. कोथिंबीर वडी करणं नाहीये पॉसिबल रे घरी, तेवढी खटपट आहे. पुरणपोळी सुद्धा घरी करणं किती जिकिरीचं काम आहे. एक्झॅक्टली. आणि ते पण त्याला प्रोसेस आहे ना. ते असं एक बाईने तर मग सगळ्याच घरातल्या मग सगळ्याच येतात आणि मग ते सगळं आणि प्रोसेस आहे. डाळ भिजवल्याशिवाय पुरण नाही करता येणार. माझ्या मनात आला रे पुरणपोळी करूया, चणा डाळ डब्यातनं काढली आणि लावली मिक्सरला, असं नाहीये ना. ते झटपट नाही होत. ते त्याला एक प्रोसेस आहे ना. सगळ्या गोष्टींना एक प्रोसेस आहे. राईट. सो इतकं सगळं हे विश्व एक उभं करताय तुम्ही पुरणवरणचं, आणि एक महिला उद्योजक म्हणून फूड इंडस्ट्रीमध्ये, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, की ज्यात थोडं कठीण म्हणता आहे की ते वावरणं वगैरे, तर त्यात एक महिला उद्योजक म्हणून कसा अनुभव आहे? काही त्रास वगैरे जाणवला सुरुवातीच्या काळात, किंवा कसं होता अनुभव, काय होता तुमचा महिला उद्योजक यातल्या फूड इंडस्ट्रीत? टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी हॉटेल मॅनेजमेंट बॅकग्राऊंडची असल्यामुळे मला माझ्या डोक्यातच ते कधी नव्हतं. हॉस्पिटॅलिटी आणि वगैरे वगैरे आहेत ना, मुली अजिबातच कमी नाही आहेत इंडस्ट्रीमध्ये. खूप आहेत, चांगल्या पोझिशन्स वरती आहेत. आणि मी म्हटलं तसं एखाद्या मुलीच्या ग्रोथसाठी ना मुलगीच जबाबदार असते. राईट. ग्रोथसाठी मुलगीच जबाबदार असते. मला हे घरचं नाहीये ना, अरे देवा आता जाऊन स्वयंपाकच करायचंय का, अरे देवा हेच राहिलंय का, आता काय कपडेच वाळले, हे नाहीये. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं. आणि कठीण कुठल्या क्षेत्रात नाहीये आता, सगळ्याच क्षेत्रात कठीण आहे. हॉस्पिटॅलिटी थोडी जास्त मेल डॉमिनेटिंग आहे, कारण मे बी ते तसं आलंय चालत. पण आता किचन मध्ये तुम्हाला मुलीही दिसतात. मुलगा शेफ असणं हे जास्त काय म्हणतो, प्राऊडली आपण सांगतो मुलगा शेफ. मुलगी आहे म्हणजे माझं कोर हे कुकिंग नाहीये. म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट करून सुद्धा माझं कोर कुकिंग नाही. माझं कोर रूम डिव्हिजन मॅनेजमेंट आहे, विच कम्स अँड म्हणजे ज्याच्या खाली फ्रंट ऑफिस आणि हाऊसकीपिंग येतं, विच इज लाईक पडद्यामागे असतं. माहिती पण नाहीये. हॉटेल मॅनेजमेंट केलं म्हणजे तुला जेवण करता येत नाही यार. जेवण करणं म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट नाही. बाकी सुद्धा गोष्टी जे दिसतं ना, हे हॉस्पिटॅलिटीचं जे जग आहे ना, ते बाहेर भयंकर ग्लॅमरस आहे दिसायला. चकाचौंध आहे सगळं, एकदम टिपटॉप असं. आणि ते खूप जास्त, कारण इव्हेंट मोस्टली उशिरापर्यंत चालतात. असं नाहीये. यू डू ऑल द काइंड ऑफ शिफ्ट. मॉर्निंगही करता, आफ्टरनून करता, ब्रेक शिफ्ट करता, नाईट शिफ्ट करता, आणि इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ अ जॉब. सॉफ्टवेअर इंजिनियरला विचारतो का नाईट शिफ्ट का केली, देन वाय हॉटेलियर्स. राईट. आणि त्यातूनही मुलींनाच का. म्हणजे मी परवा एक पुस्तक वाचत होते, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की
वर्क लाईफ बॅलन्स कसा असतो हा प्रश्न नेहमी मुलींनाच का विचारला जातो, एखाद्या मुलाला का नाही विचारत बाबा रे तुझा वर्क लाईफ बॅलन्स कसा आहे? कारण आपलं कंडिशनिंगच तसं आहे ना. मुलगी म्हटल्यानंतर तिने घरचं पण केलं पाहिजे, हे पण केलं पाहिजे, ती पण जबाबदारी का? मुलाला नाही कधीच प्रश्न विचारत बाबा रे तुझं वर्क लाईफ बॅलन्स कसं चाललंय. पण ही सुरुवात पण आपल्या जनरेशन पासून झाली पाहिजे, किंवा ही सुरुवात आपल्या जनरेशन पासून होतीये हे मी म्हणेन की, किंवा आपल्या आई वडिलांच्या जनरेशन पासून बेसिकली, की त्यांना बघितलंय ना की ते दोघंही काम करतात, ते ऑफिसलाही जातात पण ते घरी येऊनही एकमेकांना मदत करतात. मग ते आपणही करतो की आपण जर बाहेर काम करतोय 12 तास 14 तास, समज यायला लागली. हा 12 तास 14 तास काम करतोय तर घरी आल्यानंतरच्या घरच्या जबाबदाऱ्या पण आपण शेअर केल्या पाहिजे. इट इज नथिंग अबाउट मेल डॉमिनेशन, फेमिनिझम, ह्यात काहीच नाहीये. इट इज जस्ट एकमेकांना मदत करा जेणेकरून तुम्हाला वेळेत झोपता येईल. बिकॉज कुठलंही काम करा, इफ युअर स्लीप सायकल इज डिस्टरप्टेड यू आर गॉन. आणि एकमेकांना वेळ देता येईल, फॅमिलीला वेळ देता येईल. कारण मग ते काय म्हणतो, अरे देवा मला तर भेटत नाही आला, असं नाही होऊन चालणार ना. घरी गेस्ट आले होते पण मी भेटलेच नाही का, तर मी किचन मध्ये होतो, असं नाही. दोघांनी काम करूया. आणि हे सोपं होतं ते. आणि हेच आपण आपल्या आई वडिलांकडनं शिकलोय. त्यांना तसं करताना बघितलं. हा बाबा बाहेर असला ना तरी तो आईला जाऊन आतमध्ये पानं घ्यायला मदत करत होता. हा, किंवा आई 5 मिनिटं बोलत होती तर बाबाने बाकीचं सगळं आवरलं होतं. ह्या संस्कारात जेव्हा आपण मोठे झालो तेच आपण आपल्या पुढल्या पिढीला पण देणार आहोत. बरोबर. सो नाशिकचं फूड कल्चर आपण म्हणतो बरेचदा, म्हणजे आतापर्यंत तर सगळीकडे मिसळ, आणि नाशिक मिसळ तो वेगळा अभिमान आहे नाशिककरांसाठी. अगदी अगदी मान्य. सो मग या नाशिकच्या फूड कल्चर मध्ये पुरणवरण आल्यानंतर कसा बदल जाणवतोय, काय अनुभव आहे पुरणवरणचा नाशिकच्या फूड कल्चर? नाशिकमध्ये पुरणवरण अजून तरी पुरणवरण मध्ये मिसळ विकत नाही. नाही, पुरणवरण मध्ये मिसळ विकास नाही म्हणत आहे. नाही, मी सांगतेय की आम्ही नाही अजून तरी देत नाही आहोत, की माहिती नाही पुढचं काय बदल जाणवला पुरणवरण आल्यानंतर? बदल हे बघ, एव्हरी सिटी हॅज अ फूड पॅटर्न. राईट. इथे ब्रेकफास्ट साठी मिसळीला जास्त प्रेफरन्स दिला जातो बाकी पदार्थांपेक्षा. ठीक आहे, ब्रेकफास्टला रोज नाही ना मिसळ खातायत, पण कधीतरी वेगळं काहीतरी आहे, वेगळं काहीतरी खायचं तेव्हा पुरणवरण आहे. पोहे खायचे, उपमा खायचा आहे, थालपीठ खायचं एखादं, धिरडच खायचंय, मला पुरणवरण इज देअर. क्या बात आहे. म्हणजे असलेले डिसरप्ट करण्यात काहीच पॉईंट नाही, कारण त्या कल्चरमध्ये ही सिटी वाढली आहे ना. बरोबर. फॉर दॅट मॅटर ओंकार सुद्धा गिव्हन अ चॉईस मिसळ खाऊया का दुसरं काही मिसळ खाऊया का, तर त्या माहोल मध्ये मोठे झालोय. जसं मुंबईत जर मुंबईत वडापाव खाऊया हे मला कधीही कोणी सांगितलं वडापाव खायला चल, किंवा मी विरारची आहे तर आमच्याकडे जास्त काय म्हणतो गुजराती प्रकार जास्त बनतात कारण जवळ असल्यामुळे. ढोकळा खाऊया किंवा फाफडा खाऊया, आय एन्जॉय इटिंग दॅट. ओके. हा, मग कधीतरी मला शिरा खावं असं वाटतं. ओके फाईन, पुरणवरण इज देअर, गोडाचा शिरा द्यायला, सो दॅट्स ओके. क्या बात आहे, पुरणवरण. सो एक महिला उद्योजक म्हणून महिला म्हणून एक उद्योजक आता तुम्ही आहात, तर काय गोष्टी किंवा काय स्किल कामी येतात एक उद्योजक म्हणून महिला असताना? ओके, एक तर मुळात मुलगी, महिला, बाई ही मल्टीटास्किंग अत्यंत उत्तम असतं तिच्याकडे. की इथे चाललंय, अरे हा फोन पण चालू आहे, तिथे माझं कस्टमरकडे पण लक्ष आहे, चौथीकडे डोक्यात वेगळं चालू आहे, माझं नाक माझ्या किचन मध्ये आहे, माझा कान तिथे कोणाचा फुटफॉल येतो ह्याच्याकडे आहे. सो ते मल्टीटास्किंग ना तुमच्यात असतंच. बाईमध्ये, महिलेमध्ये ते असतंच, ते शिकवायला लागत नाही, ते असतंच. इनबॉर्न ती क्वालिटी आपल्याला देवानी मुलींना, बायकांना दिलेली असते. दुसरं म्हणजे यू हॅव गुड कम्युनिकेशन स्किल्स. मुलींमध्ये जर म्हणतो पण ना लहानपणी पण बघ ना, मुलगी लवकर बोलते ऍज कम्पेअर टू मुलगा. म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स चांगले असतात, मल्टीटास्किंग तुम्ही चांगलं करू शकता. तुम्ही मुली ह्या बेसिकली ना इमोशनली जास्त स्टेबल असतात. की हा आम्ही रडू, गोंधळ घालू, मी तर म्हणजे मला असं मी ओंकार हिच्या डोळ्यातच चालू करा, त्यामुळे उशीर आहे. हा एक्झॅक्टली. पण माइट बी ते रडणं हे वेंट आउट असू शकतं. किंवा कधीतरी इथे काहीतरी खूपच झालंय आणि गाडीत आपण करणं इज नथिंग बट वेंटिंग आउट दॅट. कारण ते दुसरीकडे कुठेतरी नाही नकोय जायला, किंवा त्याचं डायरेक्शन वाईट पद्धतीत नकोय जायला. ही जबाबदारी ना मुलींमध्ये
मूळतःच असते, बरोबर ते कोणी शिकवायला नाही लागत. किंवा सॉफ्टली हँडल करणं गोष्टी हे मुलींमध्ये मूळतःच असतं. ओके. ते शिकवावं नाही लागत की हे असं, किंवा नाजूकपणा असेल किंवा असं, हे असतं मुलींमध्ये जनरली. अपवाद सगळीकडे असतातच की दे धाड धुडूम चल फेक, हे असतंच. खूप छोटे छोटे पॉजेस होते त्याच्यात, खूप काही होतं. हा, म्हणजे हे जनरल असतं की तुम्ही मल्टीटास्किंग मुली उत्तम प्रकारे करतात, इमोशनली जास्त बॅलन्स्ड असतात. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं की 4 ठिकाणी तुमचं लक्ष ऑटोमॅटिकली असतं की इथे काय होतंय, तिथे काय होतंय, काय चाललंय, कोणी आवाज देत आहे का मला, हे असतं. सो हा बाई असल्याचा, मुलगी असल्याचा प्लस पॉइंट आहे. आणि बिईंग अ उद्योजिका तुम्ही त्याचा प्लस म्हणून वापर केला पाहिजे. राईट राईट राईट. तुम्हाला ही आस्था आहे ना, ती मुलींमध्ये ना, ती मुळातच असते. यार माझ्या घराच्या माणसाने ते जेवलं पाहिजे. सो कस्टमर इज नोबडी इज माय घरचा माणूस फॉर मी. घरचा माणूस, राईट. हा, म्हणजे त्यांनाही असतं की तू, कितीतरी कस्टमर मी 1:30 वगैरेला इथे दिसते, जेवलीस का तू, हे तितक्याच प्रेमाने विचारणार आहे. क्या बात आहे. तू जेवली नसशील तर माझ्याबरोबर बस. किंवा आमच्याकडे एक सर येतात, आता पण एक बघितलं मग जाताना, त्यांचा पण विचार की ते काका येतात, मी जेवल्यानंतर मी कॉफी घेईन, पण तू माझ्याबरोबर कॉफी घेणार असशील तर मी कॉफी घेईन. हा, कारण मला कॉफी आवडते, पण मला तुझी कंपनी पण हवी, तू जरा 5 मिनिटं बस. हे आहे. किंवा एखाद्याला प्रेमाने वाढणं, एखाद्यासाठी प्रेमाने करणं, हे मुळातच स्त्रीमध्ये असतं. राईट राईट राईट. अन्नपूर्णा. एक्झॅक्टली, देवी येते शेवटी. ते स्किल असलं तरी त्यात जे आहे ना, तो जो इसेन्स आहे ना, तो स्त्रीमध्ये असतोच मुळात. हा, हॉटेल व्यावसायिक असल्यामुळे त्याला जास्त पुश मिळतो की लक्ष असतं. एखाद्याची पोळी संपली ना, हे पटकन मुलीच्या जितक्या पटकन लक्षात येईल ना, तितक्या कदाचित मुलाच्या पटकन लक्षात येणार नाही. त्याची पोळी संपते, हवी आहे का भात देऊ. घरी पण बघ ना, आई आपल्याला पटकन विचारते पोळी हवे, तिचं ते कॅल्क्युलेशन, ती आत असली ना स्वयंपाकघरात तरी तिचं ते कॅल्क्युलेशन चालू असतं. हा, त्याची पोळी संपत असेल, बघत नसेल आपल्याला भले, पण तिच्या डोक्यात ते कॅल्क्युलेशन फिक्स असतात. सो हे प्लस पॉइंट्स इथे धंद्यात या उद्देशाने वापरता येतातच. आणि हा, कम्युनिकेशन स्किल्स मुलींची छान असतात, स्ट्रॉंग असतात. दॅट इज समथिंग विच इज अ प्लस. दॅट इज विच इज अ प्लस. सो जे प्लस आहेत, लेट्स गो अहेड विथ द प्लस. मायनस, ओके, इमोशनली वीक नसतो, आय वोंट से वीक, पण आपण ना, स्वभाव म्हणण्यापेक्षा ना, आपल्याकडे मुळात सोसायटीमध्ये आहे ना, मुलांनी रडायचं नाही, कारण वीक वाटतात किंवा वीक दिसतात. तर ते तसं नाहीये. मे बी रडणं हा इमोशनल वेंट आउट असू शकतो. राग आला तरी रडायला येतं, मला येतं. मी तावत आणि भांडण पण रडत पण असते भांडताना. It can be a part of venting out your things. म्हणजे आपण दोघं भांडत, आपण दोघे रडू असं वाटतं मला. हा, इट इज ओके टू क्राय. आणि हा, म्हणजे मुलांसाठी सुद्धा इट इज ओके टू क्राय. इट कुठेतरी लागतं यार काहीतरी. सगळं पाईल्डअप करून ना, कुठेतरी मग रॅन्डम ठिकाणी जाऊन ते फुटण्यापेक्षा इट्स ओके, तुम्ही तुमचा वेळ घ्या, छान एखादी कॉफी प्या, स्वतःबरोबर वेळ घालवा, काही नाही, एखादा पिक्चर बघून या, काही नाही, सिम्पल साधं एक तुमच्या आवडीचं पुस्तक आणि एक कॉफीचा कप घ्या, बस. यू विल बी वेंटिंग आउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग थ्रू दॅट. भले मी वाचत असेल, फक्त ऐकत राहावं असं वाटतं. प्रश्न. सो एक फूड ब्रँड सुरू करणं म्हणजे फक्त टेस्ट देणं असं मला नाही वाटत. त्याच्याही पुढे जाऊन एक इमोशन असतं, एक तुम्ही कल्चर देता, आणि जसं तुम्ही सांगितलं आता की एक बिझनेस सेन्स असतो. तो हे सगळ्या गोष्टींचा हा एक संगम आहे सगळा. तो कसा बॅलन्स करता तुम्ही? आणि त्यात तुमचं स्पेशालिटी बोलले की किचन मध्ये जरी नसेल तरी मी बाहेर काय काय गोष्टी करतो, तर तुम्ही जास्त छान सांगू शकाल. हा, ओके. सो किचन, फर्स्ट ऑफ ऑल किचन माझं कोर नाही, ते होल अँड सोल ओंकार सांभाळतो. त्याच्यामुळे दॅट इज नॉट, म्हणजे ते बर्डन माझ्यावरती नाही. सो जसं तू म्हणालास की टेस्ट आहे, पण कन्सिस्टंटली सेम टेस्ट देणं इज इम्पॉर्टंट. राईट राईट, बरोबर. मग त्याच्यासाठी एसओपी बनवणं असेल, एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, ते बनवणं असेल, किंवा त्या उद्देशाने केलेल्या गोष्टी असतील, किंवा आता आम्ही पॅकेज्ड फूड मध्ये पण डील करतो. सो
त्याचं पॅकिंग कसं करायचं, ते दिसायला छान दिसलं पाहिजे. एखादी गोष्ट ना पहिली समोर एखादी प्लेट आली तर आपण आधी डोळ्यांनी ती खातो, जेवण जाण्याआधी आपण डोळ्यांनी बघतो, मग वास आहे त्याला, आणि मग ते तोंडात गेल्यानंतर आपली जीभ त्याची टेस्ट सांगते. सो ते दिसायला छान दिसलं पाहिजे, ते प्रेझेंटेबल असलं पाहिजे, मग त्याचा वास छान आला पाहिजे, आणि मग ते माझ्या जिभेवरती जाणार आहे. सो ते जिभेवरती जाईपर्यंतच जे असतं ना तेही तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. की मग मे बी ते लाईव्ह फूडला असू दे, जसं रेस्टॉरंटला येतं आपल्यासमोर, किंवा मग पॅक्ड फूडमध्ये असू दे. मग पॅक्ड फूडचे बॅरियर्स वेगळे असतात, किंवा त्याचे काय म्हणतो प्रोज अँड कॉन्स वेगळे असतात, जसे लाईव्ह फूडचे प्रोज अँड कॉन्स वेगवेगळे असतात. सो दोन्हीकडे त्याचा विचार करून डील करावं लागतं की हा काय करायचंय, त्याचं शेल्फ लाईफ जास्त आहे, याचं शेल्फ लाईफ कमी आहे, सो काय करायचं, त्यातनं मग त्याच्यात काय घालायचं आणि ह्याच्यात काय. सो पॅकिंगचा विषय निघालाच आहे, तसं आपलं पुरणवरण जितकं महाराष्ट्रीयन एक चव जसं मी बोलतो त्याला धरूनच एक नुसता खाऊ हा पण एक प्रोजेक्ट तुम्ही लॉन्च केलाय फूड मधला. त्याविषयी थोडक्यात काय सांगाल की? ओके, नुसता खाऊ इज बेसिकली छोट्या भुकेसाठी आहे. ओके, म्हणजे मध्ये काहीतरी लागतं ना चहा बरोबर, मंचिंग इन शॉर्ट आपल्या भाषेत, जेनझीज किंवा मिलेनियल्सच्या भाषेत, मिलेनियल्सच्या भाषेत किंवा जेनझीज, आपल्या नेक्स्ट जनरेशन सुद्धा मंचीज काहीतरी लागतात. मग काहीतरी बाहेरचं प्रोसेस्ड फूड खाण्यापेक्षा पातळ पोह्यांचा चिवडा आहे आपल्याकडे, मक्याचा चिवडा आहे, शेव आहे, किंवा लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. एक लाडू ज्याला आपण लहानपणी आई तहानभूक लाडू बनायची, थंडीचे असतात. आता आपल्याकडे पुरणवरणला ऑलमोस्ट 7 ते 8 प्रकारचे लाडू तुम्हाला कायम अवेलेबल असतात, की ज्याच्यामध्ये पौष्टिक लाडू आहे, पूर्णान्न लाडू आहे, खजूर ड्रायफ्रूट आहे, त्याच्यात गुळ शेंगदाणा आहे, किंवा मुगाचा लाडू आहे. आता जशी थंडी चालू होईल तसा डिंकाचा लाडू येईल, मेथीचा लाडू येईल. हे पूरक आहेत ना, आपल्या वातावरणाला पण पूरक आहेत, आणि तेव्हा त्या सीझन मध्ये तुमच्या बॉडीला त्याची गरज असते. सो तो एक लाडू खाल्ला आणि दूध प्यायले, किंवा तो एक लाडू खाल्ला किंवा चहा बरोबर शंकरपाळे खाल्ले, रादर दॅन हॅव्हिंग बिस्किट्स. म्हणजे आम्ही कुकीजही करतो नो मॅटर, पण शंकरपाळे मग फक्त दिवाळीसाठी लिमिटेशन कशाला, ते तिखटा मिठाचे शंकरपाळे असेही खाता येतील. किंवा मक्याचा चिवडा खायचा आहे, पातळ पोह्यांचा चिवडा, किंवा भाजक्या पोह्यांचा चिवडा असेल, शेव असेल. सो हे पुन्हा मी म्हटलं तसं, हे पुन्हा कमिंग बॅक टू द रूट्स, रादर दॅन हॅव्हिंग प्रोसेस्ड पॅक्ड फूड. आम्ही पॅक्ड देतो पण प्रोसेस्ड नाहीये, ते केमिकल्स नाहीयेत त्याच्यामध्ये. सो तुम्ही सांगताय ना ज्या ज्या गोष्टी समोर गौरव बसलाय आणि गौरव रूमवर राहतो काय काय घेऊन एक्झॅक्टली, हे त्याच्यासाठी पण आहे ना, की आता एकटे राहतात नाशिकमध्ये, तर किती मुलं एकटी राहतात शिक्षणाच्या यानी, किंवा कारण हा जो पट्टा आहे नाशिकच्या जवळपासचा, इथे कॉलेजेस खूप आहेत, किंवा त्या शहरांमधनं त्या गावांमधनं नाशिकमध्ये येतात. सो रादर दॅन हॅव्हिंग समथिंग की जे प्रोसेस्ड आहे, किंवा रोज काहीतरी बाहेरचं वेगळं खाण्यापेक्षा एक लाडू इज ओके, मोर दॅन इनफ ॲज अन इव्हनिंग स्नॅक्स. गौरवसाठी एक डेस्टिनेशन आहे. सो एक परत महिला उद्योजक म्हणून समाजाचा एक वेगळा माइंडसेट असतो, तर त्याबद्दल तुमच्यातली ती तुमच्याशी काय बोलते किंवा काय सांगते तुम्हाला? जो माइंडसेट आहे समाजाचा, माइंडसेट मला विचारशील तर माइंडसेट आपणच बनवतो. जर असं काही जाणवलं तरी, मग जर काही असेल तुमच्यातली ती काही जाणवलं तर तो मुळात स्त्रियांमध्ये तो एक सिक्स्थ सेन्स असतो की काहीतरी आहे हे जाणवलं तर ठीक आहे, लेट इट गो. किंवा म्हणजे जोवर काय म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम कायम तयार ठेवायचं डोक्यात. राईट. जर ते तुमच्यापर्यंत आलं तर तुमच्यात ती कॅपॅसिटी पाहिजे की हा एक घाव दोन तुकडे करायची आपल्यात पण तयारी पाहिजे. हा, पण उगाच जाऊन मी खड्ड्यात पडले दगडावर डोकं आपल्याला जायचं नाही. हा, कारण शेवटी तो माइंडसेट आहे, तो चेंज व्हायला वेळ लागेल. आणि फॉर्च्युनेटली तो होतोय की हा मुली करतात. किती महिला उद्योजिका आपल्या समोर आहेत, किंवा आपल्या समोर नाशिकमध्ये तर किती उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे ओके, ते होतंय हळूहळू आणि बदल होईलच की नक्की. आणि आपण जर त्याच्यापैकी एक भाग असू तर वाय नॉट. नक्कीच. आणि इन जनरल आणि बघायचा दृष्टिकोन, आता मी खूप अभिमानाने सांगते की बघायचा दृष्टिकोन ना असा असतो, अरे हा ती काहीतरी वेगळं करते. हा, तो जो एक अँगल येतो ना, अरे हा ती काहीतरी वेगळं करते. एक्झॅक्टली,
तो निगेटिव्ह पेक्षा आता पॉझिटिव्ह होतोय, जास्त यार ती काहीतरी वेगळं कुतूहल आहे त्या गोष्टीचं की किती हा, छान ती कसं पद्धतीने करू करते. शकते. सुरुवातीला पण मला विचारण्यामागचा दृष्टिकोन किंवा तो विचार पण तोच होता की वेगवेगळ्या पातळीवर, म्हणजे असं नाही की ती अडकली म्हणून नाही, पण ती सांभाळू शकते, म्हणजे ती घरही सांभाळू शकते, ती तिचं कामही सांभाळू शकते एक्झॅक्टली, आणि ह्या लेवलला पोहोचू शकते. सो त्या अँगलनी तो होता. हा म्हणजे की तो एक पॉझिटिव्ह अप्रोच पण आहे, बायकांचाही आहे पुरुषांचाही आहे, की यार ती एवढं सगळं करते किंवा ती इतकं करूनही ती 11 वाजता रात्री गेला तर तरी तिच्या चेहऱ्यावरती तेच स्माईल असतं की जे सकाळी 8 वाजता असतं. येस, कारण ते आवडतं करायला. बरोबर बरोबर. मी आपला फूड मेनू बघितला, त्याच्यामध्ये पण एक हलकं फुलकं असं एक दिलंय मेनू मध्ये आणि त्याच्या खाली हलकं फुलकं सगळे आहे पदार्थ. सो आता आपण हलकं फुलकं काहीतरी विचारूया. ओके. सो जर तुम्हाला लाईफ टाइम मध्ये एकच फूड निवडायचंय तर त्यातलं कुठली असं फूड असेल जे तुम्ही हे लाईफ टाइम मी खाईल? वरण भात. हे सोडून वरण भात. आय कांट लिव्ह विदाउट भात. ओके, भात वाली आहे, सकाळ दुपार संध्याकाळ मी वरण भात खाऊच शकते. आणि तुम्ही चालाल, तुम्ही इगतपुरी पासून जवळ आहे, सो आमच्या इगतपुरी पट्ट्यातल्यांना भात, आम्ही भाताकडचे असं म्हणतो. ओके. मी एकदा भात बंद केला होता तेव्हा मला घरचे बोलले होते, अरे म्हणजे चला थोडं काय म्हणतात डाएट म्हणून चला भात कमी करू. म्हणजे मी खूप भात खायचो, बट नंतर तेच बोलले, अरे आपण भाताकडचे, आपणच नाही खाणार तर आपला. नाही, मी प्रयत्न केला, आपण नको भात खायला हवा, छे तिसऱ्या दिवशी भात खाऊया बस. थोडा तरी द्या. भात, वरण भात मी लाईफ टाइम सकाळ दुपार संध्याकाळ. भाताचे वेगवेगळे प्रकार द्या, कारण म्हणजे तू आता भाताचा विषय निघाला तसं प्रकार पण खूप आहे. एक्झॅक्टली, भाताचा विषय निघाला तसं की मी लहान असताना जेव्हा मी आजोळी जात होते तेव्हा आम्ही सकाळी मेथकूट भात खायचो, दुपारी वरण भात खायचो. कुठला? मेथकूट भात, तो अजून आपल्या मेन्यूत नाहीये पण येईल लवकर. मेथकूट भात खायचो, मऊ भात ज्याला गुरगुट्या भात म्हणतो आम्ही कोकणात. मऊ भात, मेथकूट भात, दुपारी वरण भात, संध्याकाळी आमटी भात, दुपारी भूक लागली तर पोहे, की जे अल्टिमेटली भातापासूनच बनले, तांदूळापासूनच बनलेले आहे. काही नाही तर भेळ, म्हणजे पुन्हा चुरमुरे. इथे कुठले कुठले भाताचे प्रकार आपल्याकडे? इथे आपल्याकडे आपण रोज वरण भात देतो, फोडणीचा भात आहे, दही भात आहे, दर मंगळवारी आणि दर गुरुवारी आपल्याकडे आमटी भात असतो, चिंचगुळाची आमटी आणि भात. दर शनिवारी आपल्याकडे नागपुरी वडा भात असतो. हा, आणि दर रविवारी मसाले भात असतो. आणि 2 ऍडिशनल सीझनल भाताचे प्रकार जे आपण सगळ्यात आधी डिस्कस केले, कालायोदन आणि चित्रान्न. ओके, हे सीझनल आहेत. मे बी पुढच्या सीझनला काहीतरी वेगळं असू शकतं ह्याच्या जागेवर. क्या बात आहे. आणि सक्सेसची व्याख्या काय तुमच्यामध्ये? सक्सेसची व्याख्या काय? समोरचं जेव्हा खाऊन त्याच्या चेहऱ्यावरती ते दिसतं ना, यार ये चाहिए था, किंवा हे मी मिस करत होतो, किंवा हे आहे, हे जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती दिसतं ना, दॅट टाइम आय फील अरे ओके वी हॅव डन इट. किंवा जाताना माणूस सांगून जातो किंवा पटकन तो बोलून जातो, हे ना माझी आई असं करायची. तुम्ही जेव्हा त्या इमोशनल डाऊनलाईनला जाता ना, दॅट इज द बेस्ट सर्टिफिकेट. किंवा एखादं लहान मूल येऊन सांगतं मावशी छान होतं, कारण लहान मुलं खोटं बोलत नाही, कारण त्यांना ना तो फिल्टर नाहीये ना. हे छान होतं, तेव्हा ती जे असतं तो जो टिकमार्क आहे ना, तो खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी तरी, की हे छान ऐकूनच खूप भारी वाटतं. सो तुमच्या आयुष्यातले असा एखादा मोमेंट जो तुम्हाला प्रत्येक वेळेस मोटिवेट करतो, तो आठवला की तुम्हाला मोटिवेशन मिळतं? मोटिवेशन मिळतं किंवा काही मोमेंट, व्यक्ती पण सांगू शकता की ही व्यक्ती माझ्यासाठी मोटिवेशन आहे, किंवा तो क्षण माझ्यासाठी मोटिवेशन ठरतं बरेच. व्यक्ती तर म्हणजे फॅमिली, व्यक्ती इज फॅमिली. कारण म्हणजे फॉर्च्युनेटली दोन्हीकडे माहेरी सासरी सगळ्या बाया, म्हणजे ऑलमोस्ट ऑल द लेडीज आर वर्किंग. ऑल द लेडीज आर वर्किंग, आणि ऑन अ टॉपमोस्ट पोझिशन्स दे आर वर्किंग, दे आर फ्लरिशिंग लाईक एनीथिंग. सो ते मोटिवेशन तर आहेच. आणि एक असा क्षण वगैरे नाही सांगता येणार, पण तो प्रत्येक वेळेचा जो हे असतो ना, हे छान होतं, मनसी हे वेगळं होतं, हे खाऊन छान वाटलं, दॅट इज समथिंग द मोटिवेशन फॉर अस, ॲटलिस्ट माझ्यासाठी आणि ओंकारसाठी, की अजून आपण काहीतरी नवीन आणूया, अजून आपण काहीतरी हिस्ट्रीत जाऊया, अरे हे पुस्तक बघायचं राहिलंय, ती रेसिपी घेऊया. आणि फेवरेट कम्फर्ट फूड? वरण भात. नो ऑप्शन. नो ऑप्शन. वरण भात, तूप, लिंबू, मीठ, बस. काही नको इतर, आणि काहीही गोड. जेव आपण जेव. गौरव म्हणशील अरे तू काय कुठे घेऊन आला बाबा, तू किती आल्यापासून. आणि आपण लाईव्ह लोकेशनला आहे आणि पुरणवरण मध्ये आपण बोलतोय सगळं, तसं
आम्ही गप्पा पण मारतोय. तर ते म्हणजे इथे सगळ्यात जास्त आता ऍक्टिव्ह काय असेल ना तर ऍक्टिव्ह आहे आणि तो सुगंध आणि त्याच्याने पण पोट भरतंय. सो एका शब्दात स्वतःबद्दल सांगायचं असेल तर कसं सांगाल? कसं डिफाईन कराल स्वतःला? एका शब्दात स्वतःला कसं डिफाईन कराल? स्वतःला अजून डिफाईनच नाही केलं. सो अजून वेळ आहे त्या स्टेजला पोहोचायला टू डिफाईन माय सेल्फ मे बी. हा म्हणजे अजून तरी अनडिस्क्रायबेबल आहे. अजून स्वतःला डिस्कवर करतीये की हा हे आपण नव्हतं केलं यापूर्वी. सो मला आल्यापासून जाणवलं की मी एका शब्दात नाही ना, पण एक शब्द असे वेगवेगळे सापडले. टास्किंग, गोड म्हणेल मी. म्हणजे पुरणपोळी जितकी गोड तसं गोड बोलताय तुम्ही आणि छान बोलताय. सो तसं आम्हाला तशा दिसतात, तर तुम्हाला पण सापडतील. आणि ऍक्च्युली सापडलं तर थांबतो, त्यापेक्षा हे सापडणं नाही आलं लवकर तरी चालेल, आपण चालत राहू. एक्झॅक्टली, ते जास्त महत्वाचं. दॅट मोटिवेट्स मी की काहीतरी नवीन सापडेल. एक्झॅक्टली, स्वतःबद्दल आणि फूड बद्दल पण. ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही नाशिकमध्ये पुरणवरण घेऊन आलाय. बट इन केस बिझनेस नसतात तर मानसी काय करत असतात? नोकरी करत असते, कारण जशी आधी असते हॉस्पिटॅलिटी मध्ये, दॅट्स फॉर शुअर. मी नोकरी करत असते. आणि फेवरेट महाराष्ट्रीयन डिश फक्त यावेळेस एकदा तरी पुरणपोळी सोडून? एनिथिंग इन स्वीट्स, म्हणजे काहीही गोड दे मी खाऊ शकते आणि कितीही प्रमाणात दे मी खाऊ. मला गोडाचा कंटाळा नाही होऊ शकत. क्या बात आहे. बासुंदी की म्हणजे आमचा पण कंटाळा येणार नाही, आम्ही पण गोड माणसं. अरे एक्झॅक्टली, मला नाशिक, हा दॅट्स द प्लस फॉर नाशिक की खरंच माणसं खूप छान आहेत. की मी बॉर्न अँड बॉटम मुंबईची आहे, त्यामुळे ना प्रत्येक जण घाई गडबडीत, म्हणजे दॅट्स द स्पीड ऑफ द सिटी. तर इकडली माणसं त्यांच्याकडे खरंच वेळ आहे 2 मिनिटं काढून बोलायला, काय गं कशी असे विचारायला, जेवलीस का नाही हे विचारायला, त्यांच्याकडे खरंच मनापासून विचारायला वेळ आहे. सो दॅट्स द प्लस फॉर नाशिक आणि ते मी एन्जॉय करते. क्या बात आहे. आणि बेस्ट कॉम्प्लिमेंट आतापर्यंतची आलेली तुम्हाला? मावशी तू घरी आहे ना आमच्या जेवायला. जेवायला घरी? हा, जेवायला घरी आहे. किंवा मला कोणीतरी एकदा असंच मध्ये विचारलं होतं की जसं तू पहिला प्रश्न विचारलास की इथे नाशिकमध्ये कोण, तर हा काही रिलेटिव्ह आहेत, पण तेही आता इव्हेंच्युअली त्यांच्या मुलांमुळे नाशिकमध्ये ऑन ऑफ असतात. सो असं कोणी नाहीये, म्हणजे काय म्हणतो माहेरचं जे असतं, एक मुलीला एक सासरी की माहेरचं कोणीतरी पाहिजे आपल्या सिटीत वगैरे. मला एक कस्टमर आहेत आमचे, त्यांनी सांगितलं होतं ह्या पुढे तू म्हणायचं नाहीस की तुझं माहेर नाशिकमध्ये नाहीये, तुला जेव्हा केव्हा वाटेल ना तेव्हा घरी येत जा. दॅट इज समथिंग विच आय फील, अरे यार म्हणजे मला नाही वाटत. किंवा ओंकारचे एका मित्राचे आई वडील आहेत की ते जेवायला आले होते आणि त्यांच्याशी भयंकर म्हणजे इट्स लाईक दे आर आर मॉम अँड डॅड, इतक्या जवळचे ते आहेत. तर एका कस्टमरने विचारलं होतं हे तुझे कोण, त्यांनीच सांगितलं होतं मी बाबाई. त्याला कुठेही त्यांना एक क्षणही लागला नाही याचा विचार करायला की मी हिचा कोण आहे हे सांगण्यासाठी. सो आय फील दॅट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट की कोणी नसताना पण खूप माणसं आहे. नवरात्री पण चालू आहे, सो देवीतला असा कुठला एखादा गुण आहे जो घ्यायचा ठरला तर घ्यायला आवडेल? अन्नपूर्णा, ते जिथे आहे ना तिथे. आणि हा प्रत्येक देवीची रूप आहेत की 9 रूप आपण 9 दिवसांना म्हणतो. बिंग इन टू फूड बिझनेस, पुरणवरणची सहसंचालिका म्हणून अन्नपूर्णा हे तर आहेच, कारण दॅट इज द एसेन्स ऑफ माय बिझनेस. पण त्याचबरोबरीने त्या प्रत्येक देवीतलं काहीतरी की जे प्लस आहे ते आपल्यात आलं पाहिजे आणि ते आणण्यासाठीचे प्रयत्न हे आयुष्यभर चालू राहिले पाहिजेत. क्या बात आहे. आणि रोल मॉडेल फूड इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा जनरल मध्ये फिमेल रोल मॉडेल कोण आहे? फिमेल रोल मॉडेल, ओके. मी मध्ये आम्ही गुहागरला गेलो होतो, म्हणजे आम्ही दोघेही कोकणातले आहोत. तिथे आम्हाला एक आजी भेटले होत्या, त्या खानावळ चालवतात. शी इज 88 आय थिंक. ओके. पण त्या स्वतः उभ्या होत्या तिकडं. ते व्हायला आवडेल की हा मी, आणि खमक्या उभ्या होत्या, काय दिशा आहे कोणाची, काही इकडलं तिकडे ताटात वाढलं जाईल किंवा म्हणजे नजर काफी आहे वाला जो असतो ना एक. हा म्हणजे आता फूड इंडस्ट्रीमध्ये आपल्याकडे पूर्ण ब्रह्मार्थ खूप मोठा ब्रँड आपल्याकडे आहे आणि इट रिअली फील्स प्राऊड की हा महाराष्ट्रीयन कोणीतरी पुढे घेऊन जाते. सो आपण त्यातला कुठेतरी नॉट विथ देम पण त्यातला एक आहोत, आपण त्याचाही एक हिस्सा आहोत की जिथे महाराष्ट्रीयन फूड कल्चर आपण त्या निमित्ताने आपल्या दृष्टीने पुढे नेतोय, आपलं त्याच्यात काहीतरी योगदान आहे. आणि मला त्या आजी इज लाईक मस्त 5 वारी कॉटनची साडी,
त्या अजूनही माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तशा आहेत. आंबाडा घातलेल्या वरती चाफ्याचं फुल, घरच्याच चाफ्याचं असणार, कोकणातल्या होत्या त्या, गुहागरच्या म्हटल्यानंतर चाफ्याचं फुल, आणि जे जसं आहे ते तसंच आहे हे. आणि नजरेत धाक, काय तुमची हिंमत होईल त्याला भाजी न वाढता तू पुढे जाशील. भारी तसं व्हायचंय. म्हणजे तुमच्या नजरेत कळलं पाहिजे, किंवा तुमच्या नजरेत ते कळलं पाहिजे की त्याला काय हवंय. हा. चहा की कॉफी? जेव्हा खूप काम असतं तेव्हा चहा, जेव्हा गप्पा मारायचं तेव्हा कॉफी. ओके, क्या बात आहे. खूप काम असतं तेव्हा चहा आणि गप्पा मारायचं असतं तेव्हा कॉफी. अशा कुठल्या 3 गोष्टी ज्या तुमच्या किचन मध्ये असतातच? घरच्या का रेस्टॉरंटच्या? तुम्ही दोन्ही सांगा. चला आता मग पुरणवरण आणि घरचं किचन. पुरणवरणच्या किचनला सगळंच असतं, कारण सगळं द्यायचंय मला. घरच्या किचन मध्ये सगळंच असतं, कारण माझी सासू अन्नपूर्णा आहे, त्यामुळे तिथेही सगळं असतं. त्यामुळे त्या बाबतीत मी 100 पैकी 100 मार्क घेऊन नशीब लिहून आलेली आहे. तिथेही सगळं असतं. नो डाऊट. लाडू म्हणजे आमच्या घरी कोणी कधी यावं, डबे उघडावेत, लाडू मिळतीलच. चिवडा लाडू हे संपलंय, हे कधी आमच्या घरी झालं नाही. तुमचं गोड असण्याचं कारणच आहे. आणि हा ओके, एक छान सगळं असलेलं किचन आहे, असं काही हे नाहीये असं नसतं. क्या बात आहे. सो आपण थोडं शेवटाकडे जाऊयात. तर पुढच्या काही वर्षांमध्ये पुरणवरण किंवा नुसता खाऊ याला तुम्ही कुठे बघताय? ओके, पुढल्या काही वर्षांमध्ये पुरणवरणला मी ऍज अन इंडिव्हिज्युअल बघतीये की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय. नाशिक मधल्या आता पोचायचंच आहे, पण त्याचबरोबरीने बाहेरच्या सिटीज मधल्या लोकांपर्यंतही पोचायचंय. की ती लोक इथे आल्यानंतर पुरणवरणला आली पाहिजेत, ह्या दृष्टीने काम करायचंय. वेगवेगळ्या फूड रेसिपीज शोधायच्या की ज्या काय म्हणतो विसरत चाललोय आपण. ओके ओके ओके. की म्हणजे आम्ही गेल्या सीझन मध्ये शिकरणपोळी पण, जसं की तुम्ही त्या 2 गोष्टी सांगितल्या त्या आमच्यासाठी नवीन होत्या. एक्झॅक्टली. मी मागच्या पावसाळ्याचा मेन्यू जर आमचा बघितला तर त्याच्यात केळ्याची शिकरण आणि पोळी पण होती. हा, ते चालत नाही का? तर ते चालतं, असं अजिबातच नाहीये. हा, प्रत्येकाची टेस्ट वेगळी असतेच आणि ती प्रत्येकाची खरंच असते. त्यामुळे जुने पदार्थ शोधायचे, अजून जुने पदार्थ शोधायचे, किंवा त्या प्रत्येक पदार्थाच्या मागे ना आपल्या हिस्ट्री आहे काहीतरी, ती शोधायची हिस्ट्री. हा, जेव्हा गोष्ट आहे त्याच्या मागे काही ना काहीतरी तरी आहे की ते कुठून आलं, कसं आलं. कारण जेव्हा तुम्ही गोष्ट सांगता तेव्हा तुम्ही इमोशनली रिलेट करता, आणि जेव्हा तुम्ही इमोशनली रिलेट करता ते फूड तुमच्या कायम लक्षात राहतं. तो इमोशनल कनेक्ट. आणि नुसता खाऊसाठी ऑब्व्हियसली की ते पॅक्ड फूड आहे, त्याच्यामुळे पेरिशेबिलिटी जास्त आहे अर्थात त्याला. त्यामुळे ते काय म्हणतात जगभरात पोचवायचंय की कुठेही गेलं तरी मिळालं पाहिजे. हा, नुसता खाऊ तिथे पण मिळालं पाहिजे. आणि नाव की छान आहे, नुसता खाऊ. हा, इट इज ऑल अबाउट खाऊ. म्हणजे त्याच्यात तुम्ही पोळी भाजी खा असं आम्ही अजिबात सांगत नाही. चिवडा खा, लाडू खा, हे आम्ही हक्काने सांगतो. क्या बात आहे. आणि एक ज्या युवा महिला आहे, फक्त महिलाच नाही मुलं पण आहे, ज्या कोणाला उद्योजक व्हायचं आहे, फूड इंडस्ट्रीतलाच असो असं काही नाही, ओव्हरऑल त्यांना काय मेसेज द्याल, किंवा एक जनरली एक फ्रेंड म्हणून असं काय? हा, फ्रेंड म्हणून इट्स बेटर. कन्सिस्टन्सी इज द की. रोज यायचंय, रोज खूप छान धंदा होईल असं काहीच सांगता येत नाही. कधीतरी पुढे होईल, कधीतरी मागं होईल, पण रोज यायचंय. ते इतके वाजता ते उघडायचंय, ते सगळे पदार्थ माझ्याकडे तेव्हा अवेलेबल पाहिजेत. जे काही मी विकते 4 विका, पण ते तेव्हा माझ्याकडे काय, मी 12 तास 13 तास जे काही मी रेस्टॉरंट चालवते 14 तास, तेवढा तास माझ्याकडे ते पदार्थ अवेलेबल आहेत का? मग ते पदार्थ कन्सिस्टंटली, म्हणजे काय म्हणतो, मध्ये एक पॉडकास्टच मी ऐकत होते, तर त्या माणसाने इतकं छान डिफाईन केलं होतं, 1000 दिवस द्या ना धंद्याला आधी. 1000 दिवस इज इक्वल टू व्हॉट? 3 वर्ष. 3 वर्ष जा ना, रोज जा, रोज सकाळी 7 वाजता उघड, ते 4 काय पदार्थ विकायचे जे काही असेल ते विक. 3 वर्ष दे ना तुझी आधी, मग देईल धंदा रिटर्न. क्या बात आहे, किती सुंदर. अरे मी तर हे त्यांच्याचकडनं शिकले की द्या ना आधी 3 वर्ष दे तर सही स्वतःची. खूप ना काय म्हणतो, पटकन सगळं पटकन सक्सेस, ओव्हरनाईट सक्सेस ओव्हरनाईट टिकतो. जितक्या हळूहळू पुढे जाल ना, ते जे क्रॅश लँडिंग होणार नाही, पोचायला वेळ लागेल,
तेच. पण क्रॅश लँडिंग होणार नाही. हा, खाली याल तर कमी वेगाने याल की परत तुमच्याकडे हातात तो वेळ राहील. हा, मी खाली येतोय का, ओके मला परत वर जायचंय. ताऊन सुलाखून तुम्ही हा, तयार टाउन सुलाखून म्हण किंवा काही, म्हणजे तो जो धाड करके क्रॅश लँडिंग होता है ना, वो नहीं होगा असं. क्या बात आहे. आणि शेवटी मी आल्याला बघितलं की अन्नपूर्ण सदापूर्ण असं खूप छान तिथे लिहिलेलं आहे. हो. जर ते तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी खास. ओके, सो तो अन्नपूर्णा स्तोत्रातला शेवटचा भाग आहे तो. ते आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्तांश्च बघून घ्या. स्वदेशे भुवनत्रयम. येस. सो अन्नपूर्णा स्तोत्रातला शेवटचा भाग आहे तो. सो त्यात सगळंच आलं. बी अन्नपूर्णा, म्हणजे एव्हरीबडी शुड बी. आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. आणि आजचा हा भाग एक फूड साठी आपण बोलत होतो. सो इथे फक्त काय म्हणतो ना आपण, आजूबाजूच्या वातावरणात होतं तर इथे त्या सगळ्या सुगंधाने मन तर भरत होतं, पण तुमच्या शब्दांनी पोट पण भरत होतं. पण नाही, आम्ही खाल्ल्याशिवाय सोडत नाही. डोंट वरी, देणार आम्ही. आमची स्पेशालिटी खाल्ल्याशिवाय आमच्या घरच्यांना आम्ही सोडत नाही. मी घरचं म्हटलं तुला आता. सो मी आवडेल ह्या म्हणजे पुरणवरण घराचा भाग व्हायला आम्हा दोघांनाही आवडेल. सो ते खूप छान होतं, शब्दांनी पण मन भरत होतं आणि ह्या सगळ्या वातावरण भारी वाटतंय. सो नाशिक मधले सगळे लोकांनी तर नक्की एकदा तरी पुरणवरणला या, आणि नंतर तुम्हाला सांगावं लागणार नाही, पुरणवरण यायला तुम्ही स्वतःहून याल तर. सो आज आपण फक्त पुरणपोळी आणि वरण भात याबद्दल गप्पा नाही मारल्या, तर आपण त्या महिला उद्योजकाच्या धाडसाबद्दल, मेहनतीबद्दल आणि उद्योजक होण्यामागच्या या सगळ्या प्रवासाबद्दल गप्पा मारल्या. आणि आपण असं म्हणू की इफ फूड कनेक्ट्स हार्ट देन स्टोरीज लाईक मानसी कनेक्ट ड्रीम. आणि याच गुड नोटवर आपण आजच्या या तिचा विषय का या पॉडकास्टमध्ये इथेच थांबूयात. आणि अशाच नवीन नवीन चांगल्या लोकांसोबत गप्पा ऐकण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी भेटत राहू, पाहत राहू विषय का मराठी. धन्यवाद. थँक्यू.